सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आमच्या देरसर डायरीज चॅनल करून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण निघालो आहोत तळसर येथील शिवशंकर मंदिराच्या दर्शन घ्यायला। आपण आज तळसर मंदिराकडे जाऊन दर्शन घ्यायचं, चला आमच्यासोबत। मित्रांनो, आता मुंडे या गावातून आपण तळसर या गावाकडे निघालेलो आहोत। आता आपण मंदिराकडे वाटतं 4 किलोमीटर लांब आहे। आम्हाला रस्त्यात काकाने सांगितलं, आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा 4 किलोमीटर आत आहे। चला, आपल्याला भेटले तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या इथं आलेलो आहोत। हे बघा मंदिर, आज जाऊन दर्शन घेऊ। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का महाशिवरात्री का साजरी केली जाते? तुम्हाला नसेल माहित तर मी सांगतो। आपल्या पौराणिक कथानुसार, म्हणजे आपल्या 2 कथा आहेत पौराणिक। पहिली कथा अशी सांगते की जेव्हा माता पार्वती आणि शंकर देवाचा विवाह झालेला त्या रात्रीला महाशिवरात्र म्हणतात, म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते। आणि दुसरी कथा अशी म्हणते, जेव्हा सागर मंथन झाले तेव्हा जे आपल्या सृष्टीला ज्या ज्या गोष्टींची गरज होती त्या प्राप्त झाल्या, आणि त्यासोबतच विष सुद्धा प्राप्त झाले। ते विष खूप हानिकारक होते, ते एक विष म्हणजे खूप जगाला नष्ट करण्यासारखे होते। आणि मग आपले शंकर भगवान आहेत, त्यांनी ते विष आपल्या कंठात ठेवले आणि पृथ्वीला वाचवले, म्हणून त्यांना नीलकंठेश्वर देखील म्हणतात। म्हणून त्या रात्रीला महाशिवरात्री असं म्हणतात। म्हणून मस्त मंडप मारला, आता गार वाटतं। खाली जाता येईल काय? चालेल ना? बाबा दर्शन घेत आहेत। शंकराची पिंड बघू शकताय, शंकराची पिंड हे बघा मित्रांनो, शिवशंकराची पिंड। दूध पिंडीवर सतत दूध पडत राहते, थेंब थेंब। अभिषेक चालू आहे।
जाऊया आणि दर्शन घेऊ. चल. झोलाई देवी, कालिकाई देवी, सिकाई देवी आणि वाघराई देवी. आणि रुद्राई देवी, ज्याचा आपण भाट्यावर आधीच ब्लॉग बनवलेला आहे, तो तुम्ही नक्कीच बघा, आमच्या चॅनलवर आहे रुद्राई देवी. ह्या बघा पुरातन काळाच्या मूर्त्या इथं ठेवलेल्या आहेत. 6 मूर्त्या एकूण ठेवलेल्या आहेत पुरातन काळाच्या दगडाच्या. नमस्कार काका. हा नमस्कार. आपले नाव कसे? गंगाराम हनुमंत जाधव. आम्हाला जरा या मंदिराचा इतिहास सांगाल का तुम्ही? शक्यतो सांगणारच. सांगा. हा इतिहास असा आहे आमचा पहिल्यापासून की आम्हाला जेवढी माहिती तेवढी सांगू शकतो. त्याच्या अगोदरचं काय माहिती नाही, इथपर्यंत आम्ही जाऊ शकतो. आता बघ, पहिला देवस्थान आमचा ह्याला होता आपलं देवरायला. पहिला देवस्थान होता. तिथनं देवरायच्या नंतर इथे स्वयंभू स्थापन झाला. इथं स्थापन झाला स्वयंभू. स्वयंभू इथं आले, स्वतः इथं स्थापन झाले. त्यानंतर इथे एक गावातली आमची गाय होती जाळ्यांपैकी. ती गाय येऊन इथं दूध सोडायची असे बरेच वेळ झाला. मग त्या गायवाल्यांनी चौकशी केली, गाय दूध देते कुठं असा त्याचा विचार चालू झाला. मग त्याच्यानंतर त्याने एक दिवशी चौकशी केली त्या गायजवळ की गाय नेमकं दूध द्या जाते कुठं आणि दूध देत का नाही मला. म्हणून ती गाय एकदा ती निघते गवाड्यातनं बाहेर पडते. बाहेर पडल्यानंतर इथे जाल एक मोठी होती, त्या जाली येऊन यायची आणि ती उभी राहायची. जिथं पिंड होती शंकराची तिथे येऊन उभी राहायची. उभी राहिल्यानंतर ती आपोआप पाना सोडायची. पाना सोडल्यानंतर त्यानं बघितलं चांगल्यानं बघितल्यानंतर तो त्यानं काय केलं, इथं काहीतरी आहे म्हणून त्याने गावाच्या कानी घातला. मग गाव बसून गावात त्याच्या कानी घातले आणि त्या गायच्या मग तपास केली. नंतर गावाने त्याचा निर्णय घेतला. म्हणजे या देवस्थान इथं आपलं तयार झालं करायचं. त्याच्यानंतर देवस्थान वाढदार होता त्या टायमाला. म्हणजे काय कल्यापासाठी नव्हतं, वाढदार होता. वाढदार असताना मग गावात धूप घातला असं, म्हणजे वाढदार आला. वाढदार आल्यानंतर सांगला ना असा विषय आहे की असं स्थापन निर्माण आपला देवस्थान निर्माण झालाय. म्हणजे स्वयंभू स्वयंभू आता तो निर्माण झाला. मग त्याच्यानंतर गावात चौकशी केला. त्याच्यानंतर चौकशी झाल्यानंतर तो तिकडे देवराय देऊल आहे, ग्रामदेवता ही आहे ती कालबाई कालकाईचा. तो आता तिथनं इकडे आणायला लागेल. 2 देवस्थान नाही होणार, एकच करायचं आपलं. स्वयंभूने कालकीचा एकच करायचं आपलं. मग त्यानंतर गावात तिथनं मग त्या देवाची परवानगी घेतला. तिथं वाढदार आला, वाढदार परवानगी दिल्यानंतर तिथनं देवस्थान उचलून तो इथं आणल्या गेला. इथं मग स्वयंभू शिव आणि कालकाई. एक बाजूला स्वयंभू, एक बाजूला ग्रामदेवता, असं त्या गावात दोन्ही देवाची इथं स्थापना केला. एकाच जागेवर स्थापना केल्यानंतर ही परंपरा मग चालू झाली. माहेशिरा ते विराशती असे. त्या टायमाला थोडकं आता मोठी करतात. पहिले थोडकं असे थोडा एक दिवसाचा. हा 1 दिवसाचा हप्ता होता. आता आम्ही 3.5 दिवसाचा करतोय. 3.5 या दिवसात काका किती काय कार्यक्रम होते आपल्या इथे? इथे कीर्तन वगैरे अनेक काही कार्यक्रम होतोय. मुलं बालं पण येतात. संगीत भजन बिजन सगळं चालू असतं. 3.5 दिवसामध्ये. तर 3.5 दिवसामध्ये सप्ताह हे चालू होतं. ह्याच्या पुढे पण होणार आहे. आजचा पण कार्यक्रम कीर्तन आहे, पण परत हे आहे मुलांचा पण कार्यक्रम आहे, हरिपाठ आहे, भजन आहेत, हे असं चालूच आहे 3.5 काकांनी आपल्याला खूप छान इतिहास सांगितलाय. हो, अजून काय काका? संध्याकाळी संध्याकाळी कार्यक्रम काय? संध्याकाळी कार्यक्रम आता हरिपाठचा पहिला होणार, त्याच्यानंतर कीर्तन होणार, त्याच्यानंतर मुलांचा कार्यक्रम होणार, संगीत आता तुम्ही सांगा त्याच्यावर घ्या. धन्यवाद काका. धन्यवाद. यांनी जे ग्रामदेवता सांगितले तिकडून आल्यानंतर जे पहिलं शंकराचं मंदिर स्थापन केलं गेलं ते कौलार होतं, जुन्या पद्धतीनं होतं, जसं हे देऊळ आहे अशा पद्धतीनं होतं. त्याच्यानंतर आता 10 वर्षापूर्वी ते मंदिर नवीन बांधलं गेलं आणि गावाच्या तिथपासून जोरदार कार्यक्रमांना सुरुवात झाली.
सुरुवात होताना आता जो कार्यक्रम सप्त्याचा होतो तो इतका चांगल्या दृष्टीने होतो की संध्याकाळचं जे वातावरण असतं ते एकदम प्रसन्न असं वातावरण असतं. संपूर्ण गावातल्या लेडीज येऊन भाकऱ्या टाकतात, जेवण करतात. संध्याकाळचे सगळे ग्रामस्थ वगैरे आलेले असतात. भाकऱ्या ह्या चुलीवर केल्या जातात. गावातल्या महिला मंडळ असतात त्या प्रत्येक जणी तवा वगैरे घेऊन त्यांचं सामान घेऊन येतात आणि त्या प्रत्येकीने वेगवेगळी चूल बनवून अशा 5-50 चुली बनवून जवळजवळ 2 ते 2.5 मानाच्या भाताच्या तांदळाच्या भाकऱ्या टाकल्या जातात. आणि त्या भाकऱ्या टाकल्यानंतर हरिपाठ कीर्तन वगैरे हरिपाठ वगैरे झाल्यानंतर जेवणाचा प्रोग्राम होतो. त्याच्यानंतर परत कीर्तनाचा कार्यक्रम होतो. नंतर काही सत्कार वगैरे लोकांच्या देणग्या वगैरे अशा स्वरूपात पण बऱ्याचशा इथे दिल्या जातात आणि त्या स्वीकारल्या जातात. अशा पद्धतीने हा सर्व कार्यक्रम चालू आहे. इथून पुढे चालत राहणार. धन्यवाद काका. मनोहर गोपाल महादे. आणि काका आपल्या मंदिरात वर्षभर काय काय कार्यक्रम होतात? पहिली या ठिकाणी नदीला पाणी मिरवणूक चालू झाला की किरका काढतात. किरका काढून झाल्यानंतर जागराची थीत येते. देवाला पोथी घातली जातात. त्याच्यानंतर दसरा येतो. 8 दिवस कार्यक्रम तिथे असतो. दसऱ्याच्या दसरा झाल्यानंतर दिवाळी, नंतर थोरली दिवाळी. थोरली दिवाळी झाली की गोंधळ. गोंधळ झाला की महाशिवरात्रीचा कार्यक्रम चालू. महाशिवरात्रीचा कार्यक्रम पार पाडला की फाक पंचमीला होळी लागते आणि होम आमचा द्वादशीला होतो. तेरशीचा प्रदोषचा होम होतो आणि देवा पालखी आमची आधी. आणि चैत्र आपला गुढीपाडव्याला आमचा माळ तुटला जातो. वर्षाच्या 12 महिन्यात तिथे. बस. धन्यवाद काका. 3 सोन्यांची आणि भुंड्यांची फक्त फोटो घ्यायला पाहिजे. कुठे लावायचं आहे? हा ते लावायचं आपण लावा पण. मित्रांनो, आज महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक मंदिरात काय महाप्रसाद असतोच. तर तो महाप्रसाद बनवण्यासाठी आचार्य असतात, म्हणजे तो बनवण्यासाठी आचार्य असतात. परंतु ह्या मंदिरात एक आगळी वेगळी पद्धत आहे, ती आपण आज जाऊन आता बघूया. चला या. सगळं पहिलं वर्ष आपल्या घरातून चुली लावण्यात आणि घरातून पीठ घेऊन तिथे भाकऱ्या भाजतात. ही खूप आगळी वेगळी पद्धत आहे. पण आलं ते जनात काय अशा फिरवीत जा तिकडून सगळा पेटताय तेव्हा वर्गा हुशार आहे.
सुरू आहे, जसं तुम्ही पाहू शकता सगळी मुलं नाचतात. भाजी कुठली? मूग बटाटा. मूग बटाट्याची भाजी बनवतायत चुलीवर. इकडं खोबरं किसलं जातं. भाकऱ्या दाखवल्या की झाल्या भाकऱ्या. तिकडचं झालं, इकडचं पण झालं. किती भाकऱ्या? 2000 भाकऱ्या. 2000 भाकऱ्या बनवतायत. आमचे व्यवस्थापक म्हणजे जेवण बनवतात त्यांचे पूर्ण सर्व व्यवस्थापक करतात त्यांचे जाधव. आपल्या जेवणाचे व्यवस्थापक जाधव. काय म्हणतो तू? ऐकून येणार. ऐकून आहे. भाकऱ्या द्या बघा. 2000 भाकऱ्या टोटल. मित्रांनो या आहेत पिटल्यांचं गावचे सरपंच. आपलं नाव कसं? माझं नाव सिद्धी सूर्यकांत पिटले. मी तळसरगावची सरपंच आहे. होय. आणि आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन कसं चालू आहे? हे आमचं पुरातन शिवमंदिर आहे. आमची गावची देवी आहे इथे. आणि हे नियोजन आजच नाही तर पुरातन पूर्वीपासूनच चाललेलं आहे. आमचं जेवणाचं सामान आमचं हे सार्वजनिक असतं. पण या चुलीवर भाकऱ्या बसतात. ते तवे ज्या त्या भाकरी बाजाला जे जे काही लागतं त्या स्वतः महिला आणतात. हा, हे पूर्वीपासूनच आहे. हा, हे आम्ही कोणत्या मीटिंग मध्ये वगैरे नियोजन नसतं. स्वतःच येतात. होय, स्वतः येतात. युनिक पद्धत आहे. कारण होय. खूप जागी महाप्रसाद असतात आज. तिथं आचार्य बोलवले जातात. मी मस्त पद्धत काढली. होय होय, ही पूर्वीपासून म्हणजे पुरातन जेव्हापासून हे मंदिर आहे तेव्हापासून ही आमची महिलांचं सहकार्य कायमस्वरूपी असतं. आणि आज अंदाजे किती भाकरी आहेत? आज अंदाजे आमच्या 2,500 ते 3,000 भाकऱ्या होतात. 3,000 भाकऱ्या होतात. हा, आणि दिवसभरात रताळ्याची भाजी असते, रताळी उकडलेली असतात, खिचडी असते. हे सगळे पदार्थ हे दिवसा पण असतात तेवढे रात्रीही असतात. होय होय. धन्यवाद. थँक्यू. बटाट्याची भाजी, मूगची भाजी आणि भाकरी मस्त सॉफ्ट भाकरी आणि चला तर मित्रांनो, आम्ही आता मंदिरातून आलेलो आहोत आणि गाता माझी वाट बघत होती म्हणून मी तिला घेतले. ही बघा, खुश झाली, खूप खुश झाली. मला बोलते की मला नाही नेत कुठे, एकटी जातात. पुढच्या वेळी मला पण नेतो. ओके. हा मित्रांनो, तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलच म्हणजे देसाई डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक्यू. बाय.